एवढं भारी वातावरण झाले ना सगळीकडे. रात्रभर पाऊस पडत होता, खूप पाऊस झाला गावाकडे. आणि पाणी बघा किती साचलेले दिसते, शेतामध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे. जास्त मोठा पण पाऊस नव्हता, बीच पाऊसच होता. पण मला वाटतं या साईडला जरा पावसाचा जोर जास्त असणार आहे, कारण आता मी निघाली विट्याला. आणि इकडे बघा डोंगर तर अक्षरशः धुवून निघाल्यासारखा स्वच्छ दिसायला लागला आहे. आणि मध्येच बघा रोडची कामंसुद्धा सुरू आहेत. साईडने असं जे खणलेलं आहे तिथंसुद्धा भरपूर असं पाणी साचलं आहे. तर आता विट्यामध्ये पोहोचले आणि आता क्लासमध्ये गेल्यानंतरच मग ब्लॉग कंटिन्यू करणार आहे. ठीक आहे, जेवण आहे गरम गरम फोका केक. लावू का मी इकडनं? त्यांना चटका लागतोय. तुम्ही एकदा बघा आणि करा, केल्याशिवाय तर प्रॅक्टिस तुमचं टिपका पडलं ना, टिपका पडलं आपलं तुझा नंबर कधी यायचा काय मी केले सिद्धे फोटो घेतले हो. बरं माहिती आहे जरा मॅडम हो बघा, जास्त हार्ड होत नाही ना. हार्ड होत असेल तर सांगा. ए तिथनं व्हिडिओ करणार तिथनं. तुला दिसतंय का तिथनं? तू करतेस का? तिला स्टँड होणार 10 मिनिट तरी हात भिजले का? 10 मिनिट तरी हात भिजायला पाहिजे. डेड स्किन कशी असते, आता आपण जास्त कपडे वगैरे धुतले तर आपल्या पायाला कमळ सुटतो ना, मग हात भिजला नाही तर मग कसं सुटणार? हात जास्तीत जास्त भिजला पाहिजे. कुठे गेलता? गावाला. ती लय गोर दिसतय, ती गोर दिसतय लय. काय का दिसतंय का नाही?
तिकडचं जास्त दिसतंय याच्यामध्ये गोर गोर तिथलं दिसतं जास्त. हा जवळपास 1 तास स्टँडवरती थांबलोय आम्ही. 2 वाजल्यापासून थांबलोय. 2:15 वाजत आलेत आता बस लागली. इतका कंटाळा आला बसून बसून, उभंच राहू वाटत नव्हतं. आणि चिखल एवढं सगळीकडे झालंय, चिखलाचं बसायला तर कुठेच जागा नाही. जवळपास 1.25 तास झालं उभा आहे. फायनली एकदाशी बस भेटली. आज बस लेट आल्यामुळे बसमध्ये पण काही एवढी फारशी गर्दी नव्हती. बसायला पण जागा भेटली. आणि आता घरी निघाले मी. आजचा ब्लॉग इथेच थांबवते. लवकरच भेटूया अशाच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये.